जय जय रघुवीर समर्थ। सुनबाई, भिक्षेकरी आलाय, भिक्षा घाल त्याला। हा भिक्षा मागणारा भिक्षेकरी नाही आई। कोण रे तू? माझा नारोबा तर नाही ना? होय आई, मी नारोबा। किती वर्ष तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसले होते रे। सगळे वेड्यात काढायचे, पण मला माहित होतं माझा नारबा एक दिवस नक्की परत येणार। किती मोठा झालास रे लेकरा। 24 वर्ष झाली आई मला इथून जाऊन। हो रे हो, वाटतं डोळे भरून तुझं रूप पाहावं, तुझं रूप डोळ्यात साठवून घ्यावं, ते डोळ्यात साठवून हे डोळे कायमचे मिटावे, पण आता ते भाग्य नाही। असं म्हणू नकोस आई, तुझं तप वाया जाणार नाही। रामराया तुला नक्की सहाय्य करेल। नारबा, नारबा, अरे मला दिसायला लागलं, मला दिसायला लागलं, माझा नारबा मला दिसायला लागला। श्रेष्ठा, सुनबाई, या लवकर या। बघा बघा माझ्या नारबानं काय चमत्कार केला। मला दृष्टी दिली, बघा बघा मला दिसायला लागलं। हातात यज्ञोपवीत का धरलं? दीर्घ कालाने घेतलेली भेट परमेश्वराच्या साक्षीने घ्यावी। यज्ञोपवीतात गायत्री देवी आणि सूर्याचे तेज असते। नारबा, अरे लग्नातून पळालास, त्यानंतर आज भेटतोयस। पुरे झाले तुझी भ्रमंती, आता कायमचं इथे राहायचं, संसार करायचा। आता पुन्हा हट्ट नको आई। तुझ्या एका हट्टापायी एका बिचाऱ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं। तेव्हा पोरवय होतं म्हणून, नाहीतर तेवढ्यापर्यंत वेळच येऊ दिली नसती। पण आता वृथा अडवू नकोस, आमचे मार्ग ठरलेले आहेत, रस्ते बांधले गेले आहेत। एखादा रामदास वेळीच बोहल्यावरून निसटतो, तर एखादा तुकाराम संसारात राहूनही विरक्तच राहतो। जसं पाण्यातलं कमळ, पाण्याचा स्पर्शही होऊ न देणार। येतो आई, मला निरोप दे। तुझ्या अंतकाळी तुझा हा पुत्र तुझ्या दर्शनाला नक्की येईल।